आहे. जेव्हा पूर्ण प्रलय येतो तेव्हा ही नगरी बुडत नाही, ते वैकुंठ आहे. अशा ह्या पंढरीचा आपण पंढरपुराचा अनुभव घेऊया. तर पहिलेही सॉन्ग गाण्यासाठी रेडी आहेत. तर जी विठ्ठल नगरी जी पंढरी आहे ती कशासाठी प्रसिद्ध आहे? एकतर आपले विठ्ठल ते आले कशासाठी? पुंडलिकीसाठी, भक्तासाठी आले. पुंडलिक कोण होता? मागच्या जन्मी कोण होता? पटकन सांगायचं हात वरती. पुंडलिक कोण होते? हात वरती. 2 मिनिटात आन्सर द्यायचं, माईक लगेच द्यायचं, वेळ नाही. पुंडलिक कोण होते? अरे पुंडलिक भक्त होते. ते कोण होते अगोदर? ते मुचुकुंद राजा होते. आणि मुचुकुंद राजाने कोण होते ते? जेव्हा द्वापार युगामध्ये भगवंत मथुरेमधून त्यांनी द्वारका नगरी तयार केली, जरासंधने पाठवलेला त्याचा मित्र जो होता काल्यवन मागे लागला होता. आणि भगवंतांना एका वेळेस बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. काल्यवन पाठलाग करत होता, भगवंत पुढे पुढे धावत होते. आणि त्याला वाटलं हा तो मला बघून पळतोय. पळता 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 एका गुफेमध्ये आले. आणि तिथे मुचुकुंद राजा जे खूप त्यांनी देवाची बाजू लढली आणि खूप थकली होती. त्यांनी वरदान मागितलं होतं, देवांना जिंकून तर दिलं, पण ते इतके युद्ध करून थकले होते. त्यांनी म्हणे मला फक्त आणि फक्त विश्राम करू द्या, आणि मला जर कोणी डिस्टर्ब केलं तर तो जळून भस्म होईल, एवढी ताकद त्यांच्या डोळ्यांमध्ये होती. आणि अशी मुचुकुंद राजा तिथे झोपलेले होते गुफेत. आणि भगवंत एका कामामध्ये बऱ्याच गोष्टी करतात. आणि गुफेमध्ये घुसले आणि काल्यवन त्यांच्या मागे आला. आणि मागे येता येता लपून बसले. कृष्ण लपून बसले आणि स्वतःचं उत्तरीय ओढणी त्यांनी मुचुकुंद राजाच्या अंगावर टाकली. काल्यवनला वाटलं मला घाबरून हा झोपला, म्हणे भॅड तू पळतो आणि इथे लपून बसला का? आणि त्यांनी लात मारली. जशी लात मारली मुचुकुंद राजाला जाग आली. आणि जाग आल्या आल्या डोळ्यातून पूर्ण अग्नी निघून भस्म झाले काल्यवन. आणि तिथे त्यांना साक्षात कोण दिसले? कृष्ण दिसले. आणि अशा कृष्णाला बघून मुचुकुंद धन्य झाले. आणि त्यांनी सांगितलं मला हेच ध्यान बघत राहू द्या. भगवंत त्यांनी वरदान मागितलं. भगवंत म्हणे मला खूप तिथे रुक्मिणी वाट बघत होती, तिथे स्वयंवर होत होता, तिथे शिशुपाल उभा होता. त्यांनी पत्र पाठवलेलं होतं. त्यांना वेळ नव्हता, म्हणे मी पुढच्या वेळेस येईल. त्यांना प्रॉमिस केलं म्हणून हेच मुचुकुंद कोण बनले? पुंडलिक. आले होते भक्त, पण या भौतिक जगातामध्ये आल्यामध्ये ते विसरून गेले होते. आणि ते माता पिता त्यांचे वैष्णव होते. आपल्याला म्हटलं जातं काही नाही, देवात काय जायचं, फक्त माई बाबाची सेवा करा. बघा देव ना आईवडिलांची सेवा केली का स्वतः दारात येऊन उभे राहतात. पण वैष्णव होते ते साधारण आईवडील नव्हते. प्रत्येक जण आईवडिलांची सेवा करतो, पण तिथे भगवंतांचं दर्शन नाही घेत. तो त्याला भगवंत चांगली गोष्ट आहे, त्याला चांगली सत्कर्म म्हणतात. पण भक्ती कधी मिळते? जेव्हा वैष्णवांची सेवा घडते. तर वैष्णव सेवा, हरिनाम, नामरुची आणि जीवदया 3 गोष्टी होतात. तिथे भगवंत स्वतः येतात. तर अशा भक्तांना प्रॉमिस दिलं होतं आणि तो मार्ग भटकला. बायकोचं ऐकायला लागला. आणि बायको सुद्धा आई वडिलांची खूपच त्यांनी भजना करायची. आणि असं परंपरेनुसार ते एक दिवस काशीला चालले होते. चालता चालता एका आश्रमात थांबले. पहिले पायी पायी जावं लागायचं, खूप प्रवास करावा लागायचा. तिथे कोणाचा आश्रम होता? कुक्कुट. तर कुक्कुट मुनींचा आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये काय घडलं माहिती आहे? कोणाला माहिती आहे स्टोरी? कुक्कुट मुनीच्या आश्रमामध्ये तो थांबला. वाटेकरू सगळे थांबले होते. आणि त्यांनी काय बघितलं? 3 स्त्रिया आल्या. त्या इतक्या मळलेल्या होत्या, काळ्या कुट्ट होत्या. आणि त्या थोड्या वेळाने पूर्ण कुक्कुट मुनीचा आश्रम झाडू लागल्या. आणि झाडल्यानंतर काय चमत्कार झाला, त्यांचं रूप पूर्ण बदललं आणि ते निघून गेला. ते थांबायला गेला. हा कोण? पुंडलिक. आणि पुंडलिकला थांबल्यावर सांगितलं तुम्ही कोण होते आणि इतक्या सुंदर कशा झाल्या? तेव्हा त्यांनी सांगितलं अरे हा एकदम पापी आहे. त्याच्या आई वडिलांची वैष्णवांची सेवा न करता ते बिचारे पायी पायी चालले. हा घोड्यावर आला आणि त्यांना इतकं तो त्रास देतो. याच्याशी बोलणं म्हणजे आपण
म्हणजे हे पाप होईल आमच्याकडून. आणि ते निघून गेल्या. परत दुसऱ्या रात्री बघितलं, परत त्या काळ्या शार विद्रूप होऊन आल्या आणि ते पूर्ण आश्रम झाडू लागल्या आणि थोड्या वेळ त्या परत सुंदर झाल्या, परत निघायला लागल्या. परत त्यांनी आवाज दिला की मला सांगा नाही रहस्य काय आहे. ते म्हणे आम्ही तुझ्या पाप्यासारखा नाही तुझ्याशी बोलत. पण दुसऱ्याने सांगितलं सांग. तेव्हा तिने सांगितलं आम्ही कोण आहोत. कोण होते ते तीन? गंगा, यमुना, सरस्वती. तीन नद्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं की सगळे जण तीर्थाला जातात, पण खरं तीर्थ कुकुटमणी आहे. त्यांच्याकडे ते सगळ्या वैष्णवांची सेवा करतात आणि वैष्णवांची सेवा करतात म्हणून आम्ही त्यांचा आश्रम झाडायला येतो. तुझ्यासारखे पापी तीर्थामध्ये येतात आणि म्हणून आम्ही असे आदरू काय होतो, सगळ्या काळ्या पाप तुमचे पाप घेतल्यावर असं होतो. आणि ते पाप नष्ट करण्यासाठी आम्ही कुठे येतो? आश्रमात येतो. तर वैष्णव सेवा की मोठी कुठली सेवा? वैष्णव सेवा. आणि त्यामुळे इतका तो भटकलेला मार्ग कोणामुळे? कुकुटमणूच्या कृपेमुळे आणि त्या तिघींच्या कृपे. कुकुटमणूच्या कृपेमुळे त्याला गुरुमंत्र सापडला आणि त्याचे डोळे उघडले आणि त्याने त्याच्या आई वडिलांना तीर्थयात्रा केली आणि तो फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा करू लागला. आणि तेव्हा एक दिवस भगवंत आले. रुक्मिणीचा शोध घेत घेत रुक्मिणी रुसली होती. कोंढिणापूर महाराष्ट्रामध्ये माहेरी निघायला लागली आणि थांबली कुठे? दिंडीर वनामध्ये. तर दिंडीर वनाची स्टोरी आपण नंतर बघूया. तर आता अशा रुसलेल्या रुक्मिणीला आपल्याला मनवायला भगवंत येतात आणि म्हणून आपल्याला भगवंत विठ्ठल पंढरीनाथ झाले. तर अशा पंढरीनाथ भगवंतांची जय हो. तर आपण सगळ्या सख्या जाऊया का पंढरपूरला? चला तर आपण जाऊया सख्या. चल ग सखे पंढरीला जय हो. आता हे गाणं आहे ना आपल्याला रुपाली बोधे माताजी म्हणणार आहे. आपल्याला कोरस तर तुम्ही चालू करा. तर हे मान त्यांचा मान लीला आहे. जशी राधा रुसते तशी रुक्मिणी रुसलेली आहे. आणि अशा रुक्मिणीला आपण भगवंतांना मदत करायची का विठ्ठलाला? आणि ते धुळेने माखलेले काळे काळे श्याम धूळ त्यांच्या मुखावर गेले म्हणून ते कोण बनले? पंढरीनाथ. असे पंढरीनाथ आले बरं का आता महाराष्ट्रामध्ये. आणि आता आपल्या रुक्मिणीला ते मनवता आहेत. तुम्ही सगळे तयार आहेत का? तयार आहेत का? हरी बोल. काय मदत नाही करत वाटतं विठ्ठलाला तुम्ही? तर आपण ह्या ताईला तिला म्हटल्यानंतर आपण कोरस जेव्हा मी म्हणेल तेव्हा तिला मदत करूया. विठ्ठलाला मदत करूया. दोघांना एकत्र आणला तरच त्यांचा संसार चालेल. आणि असा या वैकुंठाचा संसार चालवण्यासाठी आपल्या मायबापांना आपण एकत्र करूया. तयार आहे आपण? आवाज बडा पुढे पुढे सरकत नाही. तुझ्या वीणा वैकुंठाचा कारभार चालना संसार पेलना रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी तुझ्या वीणा वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेलना सकलांची आई सर्व जन्माची पट्याई ये मनोरथ छाया धरवाई
रुसणं होणार आहे का? इतकं स्लो काय सपोर्ट नाही केला बाबा तुम्ही. ते विठ्ठलांना काही मनवली नाही आपली रुक्माई तशीच राहिली दिंडीरवनात. हा दिंडीरवनाचा इतिहास कोणाला माहिती आहे का? दिंडीरवन हे दिंडर आसूर होता आणि त्या आसुराला काय झालं होतं की त्यांनी उत्पात केला होता आणि म्हणून एक ब्राह्मण होते, त्यांनी भगवंतांची आराधना केली शिवजींची आणि सांगितलं, काय सांगितलं होतं की मला कृष्ण किंवा शिवजींसारखा आला ते मल्लिकार्जुन भगवंत जन्माला आले आणि ह्या दिंडर आसुरांतून निघाला हरी हरी बोला हरी हरी म्हटलं म्हणून भगवंताने त्याचा उद्धार केला आणि त्याला विचारलं काय पाहिजे. तो म्हटला की माझी एकच इच्छा आहे, या वनाला माझं नाव द्या आणि ते वन झालं दिंडीरवन आणि त्या पंढरपूरला दिंडीरवन म्हणतात. तर हे दिंडीरवन काय आहे, इथेच रुक्मिणी आपली आली आणि हे असा हा इतिहास बनला आणि त्याच्यामुळे आपले पंढरीनाथ इथे येऊन थांबून गेले. आता रुक्मिणी तर काय बनले नाही, तुम्ही काही सपोर्ट काही केला नाही, मग भगवंत काय करतील, आता दुसऱ्या कामाला गेले. कुठे? पुंडलिक. कोण होता पुंडलिक? आदल्या जन्मात कोण होता? मुछुकुंद राजा. आणि मुछुकुंद राजा प्रॉमिस दिलेले भक्तवत्सल आहे आणि आता हा पुंडलिकचं परिवर्तन झालेले गुरुकृपेनी आणि तो दिवस रात्र कोणाची सेवा करतोय? आई वडिलांची. पण ते साधे आई वडील होते का? वैष्णव होते ते. आणि भगवंत साक्षात उभे राहिले, आवाज देऊ लागले, पुंडलिक मी तुला आलो, मी भेटायला आलो आणि तुला माझं दर्शन घ्यायचंय. तर पुंडलिक म्हटलं हातपाय दाबतो मग येतो आणि त्यांनी एक वीट फेकून मारली की तिथेच उभा राहा विठ्ठला आणि भगवंत भक्तवत्सल तिथेच येऊन विटेवर उभे राहिले. तर युगे 28 युगामध्ये 28वं युग जे आहे जिथे स्वतः कृष्ण येतात आणि म्हणून ह्या द्वापार युगानंतर स्वतः कृष्ण आले चैतन्य महाप्रभू म्हणून. तर हे बाकीच्या येतात कृष्णाचे अंश येतात पण इथे साक्षात जशी आहे तशी युगे 28 हे वर्णन आहे. विठ्ठल महिमा, पंढरपूर महिमा स्कंद पुराणामध्ये वर्णन येत आहे. तर अशी ही विठू माऊली आणि आपली पण माऊली आली, ती पण विटावर उभी राहिली. असं एकच मंदिर आहे जिथे विठ्ठल आणि रुक्मिणी वेगवेगळे आहे आणि असे हे भक्तवत्सल आजही वाट बघतायत. आणि पुंडलिक असा भक्त होता की तो स्वतःचा नाही विचार केला, त्याने युगामध्ये जे कोणी भक्त येतील आणि भगवंताचं दर्शन घेतील तर ते इथून मुक्त होतील अशी ही भूवैकुंठ तयार केली. अशा पुंडलिकांचा जे जे कार जो. तर आपण आता वळूया. पंढरपूरला जायचंय का? तेवढी महिमा ऐकली, जायचंय की नाही जायचंय? कसं जाणार आपण? कसं जाणार? नाद ब्रह्म करून. तर करूया का नाद ब्रह्म? करूया का? ती रुक्मिणी तर काही म्हणली नाही तुमच्या ह्याच्याने. आता आपण पंढरी तर तयार करू. हा तर पंढरीला आपण काय म्हणायचं? जय हरी विठ्ठल. काय म्हणायचं? एका सुरामध्ये नाद ब्रह्म म्हणजे सूर आला पाहिजे त्याच्यामध्ये. तर या सगळ्या सख्यांसाठी, आज जमलेल्या सख्यांसाठी प्रत्येकीला हे पॅकेट आम्ही गिफ्ट देणार आहात आणि सगळ्यांनी कंपल्सरी ही चंद्रकोर लावायची आहे चंद्रभागाची आठवण म्हणून. आणि आमची आजची आठवण म्हणून प्रत्येकाला एक गिफ्ट आहे. ठीक आहे, प्रत्येकाने कंपल्सरी टिकली लावायची आहे, चंद्रभागा तयार करायची. आता पंढरी चालू, पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदी अवतरलेली आहे. तर आपला सगळ्यांचं स्वागत आहे. अशा असल्या तर नक्कीच पोहोचेल मी पंढरपूरला. आपले हरी विठ्ठल, जय 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 हरी विठ्ठल. अरे जोश नाही आहे अभी तक. जय हरी विठ्ठल. चला चालू करूया. तर सगळ्या सखींची साथ असली तरच पंढरी तयार होणार आहे. हा चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. चल ग सखे
जय हरी विठ्ठल तुझ्याने जरा ठे तुझ्याने जरा ठे जिथे भाव तिथे घे चल भेटू विठू रखुमाईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल कर ठेवून या कटेवर जय हरी विठ्ठल पाहू त्यांचे रूप सुंदर जय हरी विठ्ठल पाहू त्यांचे रूप पंढरीला जय हरी विठ्ठल जय ग सखे चल ग सखे पंढरीला तर आता आपली चंद्रभागा आहे ना तर चंद्रभागा नदी जी आहे तिचा इतिहास कोणाला माहिती आहे का? चंद्रभागा ही कोण आहे? ही भीमा नदी आहे. तिचा पण खूप मोठी सुंदर स्टोरी आहे. तर चंद्रभागा नदीचा इतिहास जाणून घेऊया. आधी आपल्याकडे येत आहेत शशिकला माताजी. नदी चंद्रभागा कशी झाली त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. ऐकून म्हणजे स्मरण करून ठेवा. तर तुम्हाला सुंदर सारे गिफ्ट आहेत. मी जे जे विचारणार आहे त्याला गिफ्ट ऑन द स्पॉट मिळणार आहे. पण तुम्ही काही सहभागी होतच नाहीये. तर आपण आता यांच्या माताजींच्या गाण्यानुसार आपण क्विज खेळूया. चलो माताजी. विठ्ठल विठ्ठल मनतीन सगळे विठुरायाच्या कितीसे दूर इमानदाराच्या बैमान पासून उभा कसा राहिला ओ विठेवरी उभा कसा राहिला ओ विठेवरी उभा कसा राहिला पंढरीच्या विठ्ठल कोणी पाहिला पंढरीच्या विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला ओ विठेवरी उभा कसा
उभा कसा राहिला ओ विटेवरी उभा कसा राहिला ओ विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीनाथ भगवान की जय शशिकला माताजी की जय. तर चंद्रभागा नाही, आधी नावं द्यावं लागतं मला. नाही, माझ्याकडे नव्हता. नंतर वेळ मिळाला. माताजी वेळ खूप कमी आहे. आधीच चंद्रभागाची नदी कशी तयार झाली कोणाला माहितीये? चंद्रभागा ही भीमा नदी आहे, भीमा. आणि एकदा असुर त्रिपुरा नावाचा असुर आला आणि त्यांनी उत्ताप केला. शिवजी प्रकट झाले आणि त्रिपुरा असुराला त्यांनी काय केलं? त्यांनी त्याचा उद्धार करताना पूर्ण घामाघूम झाले. शिवजींच्या घामानुसार एक नदी तयार झाली, ती होती भीमा. आणि ती सळसळ वाहू लागली. आणि नंतर तिने ऐकला पंढरीचा महिमा की विठ्ठलजी तिथे उभे आहेत. आणि साक्षात कोणाच्या घामापासून तयार झाली होती ती? शिवजींच्या. तिचं पण स्वरूप शिवजींसारखंच. इतकी भयानक आणि इतक्या स्पीडने येऊ लागली. आणि इकडे सगळे भक्त घाबरले. आता वाटत होतं ही पंढरी नगरीचं काय होईल. सगळे विठ्ठोबाकडे धावून आले. आणि सगळ्या धामाचं रक्षण कोण करतं? प्रत्येक धामामध्ये भगवंतांचा शिवजी आणि शिवजी बरोबर भैरव असतात. कोण असतात? भैरव असतात. भैरवजी स्वतः आले आणि भीमाला नदीला अडवलं तिने. ती म्हणे हे काय, मी तर शिवजींपासूनच तयार झाली आणि मला भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे. ते म्हणे हे तर पूर्ण नगरी तुझ्या या प्रवाहाने, तुझा हा भव्य प्रवाह, इथे मी नाही येऊ देणार तुला. नाही, मला त्यांची प्रदर्शनाच करायची आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं तू फक्त अर्धा प्रदर्शना कर. आणि त्यानुसार तिने अर्धी प्रदर्शना केली आणि ती शांत झाली आणि ती बनली चंद्रभागा. कारण की अर्ध चंद्रकोर तयार झाली. तर अशी ही चंद्रभागेचं स्नान करण्यामध्ये फार महत्व आहे. सगळे तीर्थ एकत्र आहेत आणि गंगा आणि यमुनाच्या मधली आहे ती. आणि तिच्या स्नान करून सगळे पाप नष्ट होतात. तर चला सगळे तयार आहे का चंद्रभागामध्ये स्नान करायला? चंद्रभागाच्या तीरावर विठ्ठल उभे आहेत. आणि हा त्रिकुट आहे. इकडे विठोबा आहे, इथे रखुमाई आहे आणि इथे पुंडलिक आहे. आणि ह्या त्रिकुटामध्ये ही आहे चंद्रभागा. तर आता आपण चंद्रभागेचं स्नान करूया. चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी मनोमनी आपण तिथे पोहोचूया. तर तुम्ही सगळे तयार आहेत? अरे बोल. शिव जी के पसीने से तैयार हुई थी नदी भीमा, उसका ही वो. हाँ चलो चलो, अभी चंद्रभागा की महिमा सुनी ना आपने, तो चलो. विठ्ठल 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 तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. आवाज बड़ा करो. जगी प्रगटला तो जग जेठी, आला पंढलिकाच्या भेटी. पाहून सेवा करी, पाहून सेवा करी, आंबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी.
चंद्रभागीच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. तर वाटलं ना चंद्रभागेत स्नान करण्यासारखं? जेव्हा आपण डुबतो ना, मनाने डुबतो, तेव्हा तेव्हा अनुभवती येते. ठीक आहे. तर आता पुढे आपण बघूया की पुंडलिक बघितले, विठ्ठल बघितले, चंद्रभागा बघितली, तर आपल्याला विठू माऊली पण बघायची आहे. आता वेदिका वैदे तू ये ना. ते नावच निघतात आणि जिथे देह एक तिजोरी समान आहे, देह तिजोरी समान आहे आणि त्या देहामध्ये सगळ्यात महत्वाचा खजिना काय आहे? आपली विठू माऊली. हृदयात परमात्मा भगवंत आहेत. आणि अशा देहाच्या तिजोरीचं कसं आपण उपयोग करूया असं आपल्याला संत सांगतायत. तर असे कुठले संत आहेत आणि त्यांच्यासाठी साक्षात भगवंतांनी सगळे जे संत एकाच ठिकाणी जमा आले, अशी कुठल्या संताची पायरी आहे तिथे कोण सांगेल? नामदेवाची पायरी आहे. तर असे हे नामदेव फक्त महाराष्ट्रात नाही तर ते पंजाब मध्ये सुद्धा त्यांची नामदेवाची अभंग फार प्रसिद्ध आहेत. तर फक्त मराठीत नाही आहेत तर पंजाबी बोली भाषेत पण आहेत. तर असे हे नामदेव असे बरेच संत होऊन गेले. तर एक एक संताची महिमा पण आपल्याला गायची आहे. तुकारामाची अभंग तर माहिती आहे, इंद्रायणी नदीमध्ये साक्षात सगळे वाहून गेलेले, स्वतः इंद्रायणी नदी देवीच्या स्वरूपात त्यांनी अभंग घेऊन आले. तुमचं झालं तिघींचं रेडी आहे? या पटकन झालं. तुम्ही पण तिघी बसा. तर आता देहाची तिजोरी गाणार आहे समीक्षा माताजी. भक्तीचाच ठेवा उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. जात माझराशी धनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याशी. सरावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवा, उघडदार देवा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याची त्याची हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा, उघडदार देवा. वरचा आरसा विलोरी, आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा, उघडदार देवा, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, भगवंतांनी दरवाजे उघडलेले आहेत. भगवंतांना पुकारा केला तर भगवंत दरवाजे उघडून बाहेर आलेले आहेत समीक्षा माताजींसाठी. तालिया, हरी हरी बोल. तर आता आपल्या चिमुकल्या वेदिका, वैदेही आणि वैभवी सगळ्या 3 वी आलेल्या आहेत. आणि आता बघूया ते कसं काय विठू माऊलीला उठवत आहे. आपल्यासाठी इथे साक्षात प्रकट करणार आहे विठू माऊलीला. त्याच्यावर ट्रॅक आहे ना. ओय.
अभी अभी शुरुआत हो रही है। तो ये हमारी गोपिका, ये गोपाल फन स्कूल के स्टूडेंट है। तो तीनों के लिए, वेदिका, वैदई और वैभवी के लिए जोरदार ताली। हरि बोल। हेमांगी माताजी तुम्हाला म्हणायचं या. महाराज का अभंग है, बहुत ही सुंदर है। देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा देव
था पंढरी. दिंडीरवान. कशामुळे दिंडीरवान पडलं नाव? दिंडीर राक्षस होता आणि त्याला कोणी मारलं होता? हे भगवान. एवढी मेमरी कमी. दिंडीरवान राक्षसाला कोणी मारलं होतं? मल्लिकार्जुन. भगवंतांचा रूप होतं ते. त्याला मारता मारता तो हरी हरी म्हटलं तर भगवंतांनी त्याची इच्छा विचारली आणि त्याच्या नावावरून दिंडीरवन पडलं. हेच दिंडीरवन पंढरपूर झालं. या दिंडीरवनामध्ये रुक्मिणी आली. तर ह्या दिंडीरवनाचं पंढरपूर हे नाव आलं. आणि पंढरपुराला अजून काय म्हणतात? लोहदंड. माहितीये का लोहदंड? लोहदंड हे नाव कशावरून आलं? लोहदंड नाव कशावरून आलं? कोणी सांगेल का? एवढे सारे गिफ्ट होती, एक एक गिफ्ट कोणी जिंकत नाहीये. लोहदंड ये नाम क्यों पड़ा? लोहदंड इथे इंद्र ईट कोणाची बनली होती? ईट म्हणजे इंद्राला शाप मिळाला होता आणि ती ईट म्हणजेच इंद्र होते. ते इंद्राचा अजून एक पास टाइम होतं की गौतम ऋषी और अहिल्या का पास टाइम पता है ना? तो गौतम ऋषी की पत्नी अहिल्या त्यांना एक दिवस ते पाणी भरायला गेल्या आणि तिथे इंद्राने वेश बदलून गौतम ऋषीच्या वेशामध्ये आले. तिने आपल्या पतीला ओळखलं नाही आणि त्यामध्ये गौतम ऋषीने इंद्राला पण शाप दिला, अहिल्याला पण शाप. अहिल्याचा उद्धार कोणी केला? श्रीराम. थँक्यू. तर प्रभू रामचंद्राने अहिल्याचा उद्धार केला पण इंद्राचा कोण करेल? भगवंत दयाळू आहे. तर भगवंताने काय सांगितलं इंद्राला? त्याला पूर्ण कोड झालेलं होतं, तो लाही लाही होता. त्यांनी सांगितलं पूर्ण जा तू भ्रमण कर आणि हे लोह दंड घे. तर हे लोह म्हणजे एक लोहाचा दंड होता तो. आणि सांगितलं त्या पात्रामध्ये प्रत्येक पात्रामध्ये जा आणि जिथे त्या पात्रामध्ये हा लोह म्हणजे पूर्ण जड असतं ते लगेच डुबतं ना पाण्यामध्ये. ज्या पात्रामध्ये हा लोह दंड तरंगेल तिथे तुझा उद्धार होईल. आणि तो फिरत 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 कुठे आला? चंद्रभागेमध्ये. ज्या नदीच्या पात्रामध्ये तरंगला तेव्हा त्यांनी सांगितलं हीच ती चंद्रभागा आणि हेच ते पंढरपूर. आणि तो शाप मुक्त झाला तर त्याच्यावरून नाव पडलं लोहदंड. तर बोला पंढरनाथ भगवान की